तुम्हाला आता मी माझं विंटर वेअर कलेक्शन दाखवणार आहे आणि त्याच्यापैकी एक स्वेटर घातलेला आहे, एकदम सुंदर आहे। इथे बटन्स आहे या साइडला बघू शकता। हे ओपन करून आपण ओपन पण करू शकतो डायरेक्ट, म्हणजे याच्यासारखं, पण मी ना बटन्स इथे हे करून घेतलेले आहे। दाखवते मी विंटर मध्ये मी जे घालते ते, तर मी लेदर जॅकेट सुद्धा घालते। हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे काल कढई घेतली होती, ती काल क्लीन केली आणि त्याच्यात मस्त भाजी बनवलेली आहे मी। तर ही लीड मोठं होत होतं, त्याला आता लीड बहुतेक त्याच्या साईजचं आणावं लागेल मला, कोणतंच लीड हे पण मध्ये जातं तिथून, तर त्याच्यामुळे मग बघू शकता ही कढई मस्त याच्यात बटाट्याची रस्सा भाजी केलेली आहे, छानपैकी ग्रेव्ही वाली उकडलेल्या बटाट्याची। आणि स्वयंपाक रेडी सगळं, आणि ना मला कियाला जेवण द्यायचं आहे, कियाला जेवण देईल, त्याच्यानंतर मी पण जेवण करणार। आणि एक्सरसाइज झाली माझी आज, मी डायरेक्ट 1 तासाची एक्सरसाइज केली 1000 कॅलरीची। तर भूक नाहीच आहे मला, मी आता काकडी वगैरे खाईल, काकडी टोमॅटो, त्याच्यानंतर जेवणार। एकच पोळी खाते मी, तर त्याच्या आधी म्हटलं कियाला जेवण देऊन देऊ। आणि मी आज काल तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, मी मस्त जॅकेट घेतलेलं आहे रिलायन्स मधून, इतकं छान वॉर्म आहे, इतकं मस्त आहे ना, एकदम असं फील छान होतं ते घातल्यानंतर। तर तशीच माझी भरपूर विंटर वेअर कलेक्शन आहे, विंटर वेअर म्हणजे वरची जॅकेट वगैरे खूप आहे। तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवू, जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना मी आज दाखवेल, संध्याकाळी की पॉसिबल झालं तर संध्याकाळी किंवा दुपारी दाखवेल, कारण मला बाकीचं पण दुसरं कपडे टाकलेले आहे वॉश करायला। आणि त्याच्यानंतर ना मला 2-3 ब्लँकेट सुद्धा टाकायचे, वॉशिंग मशीनला लावायचे आहे। तर म्हटलं नंतर दाखवेल माझं विंटर वेअर कलेक्शन, तर आय होप तुम्हाला आवडेलच बघायला। तर चला आता मी कियाला जेवण देते, इथे दूध तापवते। तर कियाला मी, कियाला काय खायचं, दूध भात खाते का दूध पोळी खाते? दूध पोळी, बर। तर कियाला दूध पोळी पाहिजे, तिला दूध पोळी देते, आणि मग मी पण नंतर सॅलेड वगैरे खाऊन घेणार। तर काकडी वगैरे काढून ठेवते फ्रीज मध्ये असते। तर अशा ग्रीन काकड्या आलेल्या आहे, 1 काकडी आणि 1 टोमॅटो। नंतर इथे कपडे झालेले आहेत, काढून घेऊ। आणि कलरचं पण साहित्य इथे ब्रश ते पडलेलं आहे, ते ठेवून देते। तर ब्लँकेट धुतले होते, ते गच्चीवर टाकले, ते घेऊन येईल थोड्या वेळाने। आणि इथे आपले कपडे, तर इथे विहानचा स्कूलचा ड्रेस आहे, तर तो उद्या त्याला लागेल, तो आता सेपरेट टाकते मी, कारण माहिती आहे त्याचा। तर हे लिक्विड आहे गोदरेजचं फॅब, इतकं छान, इतके छान कपडे निघतात आणि वास पण इतका छान येतो। तर खूप दिवस झाले, अजून सुद्धा म्हणजे 2 महिने झाले, 2 महिन्यापासून वापरते हे लिक्विड। तर त्याचा फ्रेग्रन्स इतका छान आहे ना, तर आता इथे लावलेला आहे। तर इथे विहान लवकर गेली होती क्लासला, पण त्याची तब्येत बरी नाही, सर्दी झालेली त्याला, त्याच्यामुळे आज काहीच क्लासला त्याला पाठवत नाही। चला आता कपडे वॉश करून घ्यावे। तर इथे कपडे काढून घ्यायचे आधी।
तर इथे कपडे वाळत करून झालेले आहे. इतकं झाडते ना तर धूळ इतकी येऊन राहते आपल्या टेरेसमध्ये. खूप धूळ येते कारण पुढे कसं रस्ता आहे, ग्राउंड आहे, त्याच्यामुळे खूप हवा आणि धूळ येते. तर सारखं झाडावं लागतं. तर आता मस्त थोड्या वेळी सनसेट होईलच. आता वाजले आहेत 4:45 आणि मस्त सनसेट होणार. तर ऑरेंजचं झाड आणलं होतं, त्याला ऑरेंज सुद्धा आणि छोटे छोटे तुम्हाला दाखवते मी. इतकी छान आलेली आहे ना, तुम्हाला दाखवते. जे ऑरेंजचं झाड आणलेलं ना त्याला मस्त कळ्या होत्या आधीच आम्ही आणलेल्या. आणि कधी पण फळाची झाडं घ्यायची ना तर ग्राफ्टेड घ्यायचे. त्याला थोडीशी 2-3 फळं किंवा फुलं आलेले पाहिजे. तर याला फुलं होते तर आता त्याचे ऑरेंज दिसायचे, छोटे ऑरेंज. तर तुम्हाला दाखवते. ऑरेंजचं झाड आहे, लावलं नाही अजून इथे. आणि इथे ऑरेंज बघू शकता, दिसत असेल तुम्हाला छोटासा ऑरेंज आलेला. इथे एक आहे आणि इथे कुठे गेला? हा, इथे बघू शकता. इथे एक ऑरेंज, कळ्या पण आहे. भारी ना एकदम, बघू शकता असा ऑरेंज. आणि इथे सुंदर लागलं आहे. सनसेट होईल थोड्या वेळाने आणि मस्त उन्हात छान वाटतं. असं कवळं ऊन संध्याकाळचं सुद्धा इतकं भारी वाटतं ना. तर बघू शकता. आणि ते वरती बर्ड फीडर आहे बनवलेलं हे. तर त्याच्यामध्ये आता बाजरी टाकली होती तर इतके पक्षी येत आहे. ते हमिंग बर्ड्स, नंतर चिमण्या, नंतर अजून काळ्या कलरचे कोणते ते, आता ते नाव नाही मला माहिती. तर ते सुद्धा येत आहे. तर बघू शकता आता आली होती चिमणी. आता आली तर तुम्हाला दाखवते मी. म्हणजे उपयोगात पडलं जे DIY केलेलं आम्ही. खूप चमकतंय चेहऱ्याला. तर DIY केलेलं वैभव आणि मी बर्ड फीडर आणि हे घर खूप उपयोगात पडतं. याच्यामध्ये पिल्लं सुद्धा झाले होते चिमणीला आणि मस्त छोटे छोटे पिल्लं झालेले. पण आम्ही जास्त जवळ जायचंच नाही, मस्त उडून निघून गेले. आणि हे बर्ड फीडर पण ते पण खूप उपयोगी आहे. इतके पक्षी येतात तिथे खाण्यासाठी. तर तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवते. आता गपचूप इथे बसते, तुम्हाला दाखवते बसलेली पाहिजे. आणि बघू. आणि विहान कियाला झोपलेलीच आहे बेडमध्ये. तर त्यांना, मला पण सर्दी झाली, आवाज तुम्हाला वाटत असेल एकदम नाकात बोलते मी. तर तसंच कियाला झाली, त्याच्यानंतर मला झाली, आता विहानला झालेली आहे. तर त्याला क्लासला नाही, आज म्हटलं क्लासला नको जाऊ. तर तो झोपला आहे शांत एकदम. तर त्याला असं संध्याकाळी बघेल काय जेवायला त्याच्या आवडीचं, कारण सर्दी असली की काहीच असं चव लागत नाही जेवणाला. तर बघू आता त्याला विचारेल काय करायचं. आणि संध्याकाळी तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर तेच आता बघू चिमणी येते की आली ना तुम्हाला दाखवते मी. तर आपलं झाड पण छान मस्त ग्रो होतंय. चला
आता गपचूप बसते म्हणजे चिमणी येईल लवकर. बघू शकता किती चिमण्या आलेल्या आहे आणि इथे टाकलेले दाणे मस्त खातात. काहीतरी आवाज आला गाड्यावर तर उडून गेला. किती चिमण्या आल्या होत्या तेच तुम्हाला दाखवायचं होतं. म्हटलं तुला बघू तर 4-5 एकदाच आल्या होत्या. तर इथे कियाला पण उठलेली आहे. कियाला स्कूलचा ड्रेस नाही बदलला तू? दिवस ना बाहेर सनसेट झालेला आहे. लाईट लावून येते. तर आता इथे चहा ठेवते, दूध तापत ठेवते. भांडे इतकी सासून जाताना रोजचे तर खूप साचतात. अर्धी हाताने घासावं लागतात इतकी थंडी वाजते ना. तर इथे आता चहा ठेवते. भाजी आहे तशीच, भात पण आहे, चपात्या करेल फक्त. आणि तुम्हाला आता मी माझं विंटर वेअर कलेक्शन दाखवणार आहे. आणि त्याच्यापैकी एक स्वेटर घातलेला आहे, एकदम सुंदर आहे. इथे बटन्स आहे या साईडला बघू शकता. हे ओपन करून आपण ओपन पण करू शकतो डायरेक्ट म्हणजे याच्यासारखं. पण मी ना बटन्स इथे हे करून घेतलेले आहे, टक करून घेतलेले आहे. म्हणजे असं वरतून आपण घालतो ना तसं पण घालू शकतो. इतकं सुंदर आहे आणि क्रॉप स्वेटर आहे. बघू शकता, तुम्हाला दाखवते असं. तर कधी घातलं नाही म्हणजे असं थोडी थंडी असते तेव्हा घरात घालायचे तर असं घालू शकतो. किंवा बाहेर आपल्याला जायचे मॉलला वगैरे तेव्हा असं घालू शकतो. तर हे टिबेटियन मधून घेतलं होतं मी. 450 की 500 रुपयाला घेतलेलं. मस्त मिळालं मला. त्याला कॉलर आहे अशी छान फ्लावर सारखी. तर असं आहे हे स्वेटर. विंटर मध्ये मी जे घालते ते तर मी लेदर जॅकेट सुद्धा घालते. तर हे लेदर जॅकेट मी बिग बाजार होतं ना त्यावेळेस घेतलं होतं. तर हे तेव्हा मला ना 1700 की 1800 रुपयाला मिळालं होतं. त्यावेळेस 2500 काहीतरी किंमत होती त्याची. तर तेव्हा 1800 का काहीतरी मिळालं. तर हे लेदरचं जॅकेट आहे, प्युअर लेदरचं जॅकेट आहे. तर इथे कंपनी काही कळत नाही काय ते, असं थोडस ब्लर झालेलं आहे ना. खूप दिवस झाले, 4-5 वर्ष झाले असतील बहुतेक घेऊन. तर हे आहे. तर मी असं हँग करूनच ठेवते म्हणजे खराब नको होईला. तर हे लेदरचं जॅकेट आहे फर्स्ट. तर आता तुम्हाला जॅकेट दाखवते. तर हे ओव्हर साईज जॅकेट आहे, खूप छान आहे, ब्ल्यू कलरचं. तर त्याला ओपन असं कोरियन मुलींचे असतात ना ओव्हर साईज, तर तसं आहे. खूप सुंदर. आणि मी कधी कधी घालते. मस्त व्हाईट त्याला स्लीव्ज आहे आणि असं एकदम मऊ फरवालं आहे, बघू शकता असं फरवालं. तर हे आहे एक. तर पटापट तुम्हाला दाखवते आणि जेव्हा घालेल ना त्यावेळेस दाखवेल, सांगेल की हे होतं ते होतं. त्याच्यानंतर हे हाफ जॅकेट आहे, बघू शकता असं हाफ जॅकेट. खाली पेप्लम टॉप सारखं आहे आणि असं आहे हे. तर खूप छान आहे. मला हे सुद्धा खूप आवडतं. नुसतं हाफ जर आपल्याला हे घालायचंय, टी शर्ट लांबाईचा घालायचा आहे किंवा आपण असं हाफ घालू शकतो. छान, इतका मऊ आहे तर सुंदर आहे ना. जीन्स वर खूप छान दिसेल, बघू शकता. असं आता मी स्वेटरवर घातलं मग तेही दिसेल. तर हे आहे एक. त्याच्यानंतर हे माझी रेग्युलर मी घालते घरात. तर हे एक आहे मस्त छान स्वेटर. गरम आहे खूप आणि थोडीशी बरी आहे, चमकतं असं एक आहे. त्याच्यानंतर हे ना तर हे एक आहे. हे पण ब्लॅक कलर तशी मरी आहे, खूप सुंदर दिसतं. आणि त्याचं नेक आहे ना इथपर्यंत आहे आणि मस्त बलून्स बाही आहे छानपैकी. तर असं ब्लॅक कलर आहे. हे पण खूप सुंदर आहे आणि इतकं छान दिसतं ना घातल्यावर. तर जेव्हा घाल तेव्हा दाखवेलच तुम्हाला. तर खूप मस्त दिसतं, बघू शकता. हे एक आहे ब्लॅक. त्याच्यानंतर हे एक आहे. तर हे मी दरवेळेस दर हिवाळ्यामध्ये 1-2 घेतेच. तर बघू शकता हे एक आहे ब्लॅक. तर हे मधून टी शर्ट आणि वरतून घालायचंय असं. खूप सुंदर दिसतं हे सुद्धा. याला काहीतरी म्हणतात ह्या पॅटर्नला, मला आता आठवत नाही. तर हे आहे एक. त्याच्यानंतर विंटर मध्ये घालण्यासाठी मी हे झुडिओ मधून घेतलेलं. हे जीन्सवर टी शर्ट टाईप आहे,
स्वेट टी शर्ट म्हणू शकतो, काहीतरी म्हणू शकतो. तर हे आहे ग्रीन कलरचं. तर असे माझ्याकडे 2-3 आहे, पण ते म्हटलं घालते मी नेहमी, तुम्हाला माहिती आहे, जे घालतच नाही मी, कधी घातले नाही त्याच्यामुळे आता हे नेहमी घालते मी. जॅकेट फरवालं ब्लॅक, इथे पण इतकं सुंदर दिसत. टॉपवर क्रॉप आहे हे जॅकेट, इतकं भारी दिसतं ना हे सुद्धा, असं खूप सुंदर दिसतं. मी हे ना जीन्सवर वगैरे क्रॉप टॉप घालते ना, तेव्हा त्याच्यावर हे घालते, वेअर करते, खूप छान दिसतं. आणि गरम पण तेवढंच आहे. तर हे आहे आपलं स्टायलिश जॅकेट, ब्लॅक कलरचं फरवालं असं हे आहे. आणि हे मी क्रिसमस मध्ये स्पेशली घालते, असं पण वापरते, पण क्रिसमस आता येईल तर त्या दिवशी घालेल. छान दिसतं हे, कारण त्याच्यावर बनलेलं आहे डिअर, बघू शकता. तर हे मी कियाला तिकडे ती हसते, तर हे असं आहे. तर हे घालते मी, तुम्हाला माहिती आहे नेहमी. त्याच्यानंतर हे काल परवा घातलेलं मी हाय नेक वालं, ते पण इतकं गरम, इतकं छान कोजी आहे, खूप छान दिसतं. आणि खूप गरम आहे म्हणून मी ते घालते. आता सध्या खूप थंडी असली की मी तसे बदलते, थोडीशी थंडी आहे तर मग थोडंसं जरा फॅशनेबल घालते. हे नेक आहे, बघू शकता, असं वरती वळून जातं आणि असं. तर हा एक आहे, आणि हाय नेक आहे, पूर्ण वरतीपर्यंत आहे, ती आपण गोल अशी वाढवून घेऊ शकतो. असं आहे एक जॅकेट. त्याच्यानंतर इथे ओव्हर साईजचं एक जॅकेट आहे, हे आता रिसेंटली मी काल परवा घातलेलं. तर हे मी घरामध्ये वापरते, घरात बाहेर पण वापरते, पण घरात जास्त वापरते. तर असं ओव्हर साईजचं आहे स्वेटर, बघू शकता हे आहे. त्याच्यानंतर आता स्वेटर बघू आपण, सिंपल स्वेटर, जे मी तिबेटीन मधून घेतलेली, खूप वर्ष झाली, लग्नानंतर मी घेतलं होतं, फर्स्ट घेतलं होतं बाई म्हणून मला लग्नानंतर. लॉंग जॅकेट, लॉंग स्वेटर आहे हे, असं खूप छान आहे, कलर खूप छान आहे. फक्त त्याचे बटन्स मला नीट लावायचे आता, बघू शकता असं. आणि खूप गरम आहे आणि मस्त आहे एकदम. तर हे लॉंग स्वेटर, आणि तुम्ही दुसरं लॉंग स्वेटर बघितलंच असेल, रेड कलरचं, जे मी आता घातलं होतं, तर ते आहे. मी आईने आणलं होतं, नेपाळवरून आणलं होतं वाटतं. तर असं लॉंग आहे हे. तर हे पण छान दिसतं मला, म्हणजे मी घालते, म्हणजे खूप गरम आहे, घरामध्ये घालते मी. तर असं लॉंग आहे हे, छान आहे. तर लोकीशे मस्त. हे सिंपल वाले जे आपण घरात घालतो, आणि हे खूपच सिंपल आहे. मी हे घरात वापरते डेली, म्हणजे डेली तर नाही, पण जेव्हा खूप थंडी वाजते तेव्हा हे असं झोपायचं पण असेल घालून, तर हे स्वेटर घालते, बघू शकता. हे पण तिबेटीन मधूनच घेतलं होतं मी. तर हे आता घातलं नाही सध्या, आता हे काढावं लागेल मला, कारण सगळे मी स्वेटर घेऊन ठेवलेले आहे. तर म्हटलं तुमच्या तुमच्या सोबत शेअर करून माझं विंटर वेअर कलेक्शन. तर असं आहे स्वेटर, सिंपल आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा मी हिवाळ्यात घालते, पावसाळ्यात पण घालते, हिवाळ्यात पण घालते. वरून फर आहे ब्लॅक, हे पण मी तिबेटीन मधून 1700ला घेतलं होतं. जसं पिंक कलर आहे, खूप छान, त्याला अशी खिशी आहे. तर हे तर खूप सुंदर दिसतं, त्याला मस्त टोपी वगैरे आहे. तर असं आहे. तर हे जॅकेट आहे माझ्याकडे. तर मी हा फापच घालून दाखवते, कारण हे स्वेटर आहे ना, त्याच्यावर कसं घालून दाखवायला खूप व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यामुळे. तर हे आहे एक आपलं जॅकेट, मध्ये मस्त पॉकेट आहे त्याला. आणि रिसेंटली मी काल घेतलं रिलायन्स मधून, जिओ मार्ट मधून, 800 रुपयाला. इतकं गरम आहे ना, हे तर इतकं आवडतं मला. मी हे इतकं बाहेर घालायला घेतलेलं आहे, खूप सुंदर आहे. असं जॅकेट नव्हतं माझ्याकडे, मला खूप हौस होती की टोपीवालं पाहिजे. एक आहे हे टोपीवालं, पण हे खूप जाड आहे, आपण हे रोज नाही घालू शकतो, मी कसं रेग्युलर घालू शकते. कियाला नको वाजू, कियाला चालले कुठनं वगैरे. तर बघू शकता असं टोपीवाला आहे, आणि खूप सुंदर दिसतं, छान आहे. तुला घालायचं तिथे कियाला घातलंय, बघू शकता. नको खराब करशील तू माझं नवीन नवीन जॅकेट आहे. तर असं आहे, हे पण खूप सुंदर दिसतं जॅकेट. तर हे एवढे माझे झाले विंटर वेअर, बसून दाखवते विंटर वेअर कलेक्शन.
झालेला आहे खूप आहे. 10-12 असतील, 10-12 दाखवले असेल तुम्हाला आतापर्यंत. अजून तर मी 1-2 काढलेले नाहीये. हा एक आहे, अजून बाहेर वाळतात ते 2 धुतले ते. आणि आता माझे शॉल दाखवते, त्या मम्मीने आईने आणलेले आहे. तर ही माझ्या मम्मीने आणली होती नेपाळवरून. बघू शकता अशी पिंक कलरची आमच्या 4 बहिणींना आणली होती मम्मीने. तर खूप सुंदर आहे, कोळी आहे आणि मस्त चमकते बघू शकता. आणि विणलेली जशी हाताने खूप छान आहे बघू शकता. असं म्हणजे पांघरून आपण बसू शकतो, बाहेर पण घेऊ शकते मी मस्त छान असं. तर ही आहे, कधी घेतली नाहीये, कधी यूज केली नाहीये, पण मग ठेवलेली आहे. मम्मीने दिली मी ही मला. खूप सुंदर आहे, पिंक कलर आहे आणि इतकी मऊ आहे ना. तर जेव्हा यूज करेन तेव्हा दाखवेलच मी. ही एक आहे, ही पण एक मम्मीने दिलेली आहे. ही मम्मीने ही आईने दिलेली आहे बरोबर. तर ही अशी बघू शकता, असं पॅटर्न आहे त्याला. आणि अशी ही पण खूप सुंदर दिसते, पण मी कधीच घातली नाही. शॉल कधी घालायचं हेच नाही आलं, पण आता घालायला लागलं असं वाटतं. खूप छान दिसते बघू शकता, सुंदर दिसते ना, छान दिसते केला अशी दिसते. तर ही एक आहे, नवीनच अजून एकदा सुद्धा यूज नाही केल्या, जशा ठेवलेल्या आहे तशीच आहे शॉल. त्याच्यानंतर ही एक आहे, ही पण मला मम्मीने दिली होती. तर ही वाटतं केदारनाथ का कुठून आणलेली आहे. तर बघू शकता असं आहे पॅटर्न. असे घेऊ शकतो, असं पण घेऊ शकतो गळ्यामध्ये नाही का. असं इथे इथे थंडीचे स्टोन बघू शकता, असं घेऊ शकतो. तर हे आहे एक. तर एवढं झालं माझं विंटर वेअर कलेक्शन पूर्ण. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. आता मला परत पुन्हा घड्या वाळून ठेवून द्यावं लागेल. तर मी बेडमध्येच ठेवते, जे बेडमध्ये मला पटकन काढता येतं इझी तिथेच ठेवते मी. आणि हे शॉल आहे ना, हे कपड्यात ठेवते. आणि बाकी हे सगळं मी ना बेडमध्ये, बेड आमचा असा ओढायचा आहे ना 3 साईड. तर खूप जागा आहे, खूप मोठी. एका साईडला माझेच स्वेटर आहे सगळे हे, आणि एका साईडला विहानचे, वैभवचे आणि कियाराचे स्वेटर आहे, आणि एका साईडला माझे, कारण माझे खूप स्वेटर्स आहे दोन. कियारा नको, कियाराच ते आवाज करते तिला, नको नको कधीची म्हणते. तुझं स्वेटर दाखवू असं. बरं तुझे नंतर कलेक्शन दाखवू आपण. हा किड्स कलेक्शन, तिचं स्वेटर दाखवायला आली ती. थंडी वाजेल घाला. तिचं पण खूप छान छान कलेक्शन केले आम्ही स्वेटरचं, वेगवेगळे स्वेटर आहे तिच्याकडे. दिसते आमची कियारा. तर चला आता मी इथे आवडून ठेवते हे. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं कलेक्शन नक्की सांगा, कमेंट करा की कसं. विहान आवाज कमी कर. कियाला आवाज कमी करायला लावला तर कियाला, विहानला करायला लावला तर विहान. इकडे कियालाने आवाज कमी केला की तिकडे विहान वाढवतो आवाज. तर हा कुठे होती मी. तर माझं विंटर वेअर कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. आणि याच्यातून कोणतं तुम्हाला स्वेटर किंवा कोणतं जॅकेट किंवा कोणती शॉल आवडली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि चला व्हिडिओ इथे एंड करते. तर आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आता कियाला काय करणार आहे आमची. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल बघायला तर नक्की लाईक करा, मन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.